मित्रांनो, जब से सीझन स्टार्ट हुआ तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो कोल्हापूरच्या रिकीशीला कळतच नाही मी काय करू. लफडा असो भांडणाचं किंवा प्रेमाचं, सगळ्यात नंबर 1 ला आपल्या कोल्हापूरचा रिकीशीच असतो. गाईज पण मी तुम्हाला ऑनेस्ट सांगू, या सीझन मध्ये जर रुचिता नसती तर हा सीझनला मजाच आली नसती. त्यामुळे जे काही रुचिता करते त्यामुळे ऍटलीस्ट हा सीझन एंटरटेनिंग तरी होतोय. नाही तर तिच्या आईला काय करताय बाकीचे काय घंटा कळत नाही राव. काय करायला म्हणजे काय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गाईज पहिले तर ओ माय गॉड, जे बिग बॉसचे प्रोमो बनवतात त्यांची डायरेक्ट जीप करायची मला इच्छा होते. म्हणजे असं नाही हो, गळा भेट घ्यायची इच्छा होते, कारण एवढे खतरनाक प्रोमोज तुम्ही बघितला होता. विशाल आणि ऋतूचा प्रोमो कट बघितला होता. तुला कळतंय का माझी रिॲक्शन होती. मला नाही बोलायचं चुकी. वनव्याची ज्वाला काय आणि ते म्युझिक काय आणि ते ग ग ग गागाट मी जी सेमीफायनल सोडून बिग बॉस पाहत बसलो त्या दिवशी. आणि दुसरा जो प्रोमो आलाय राखी आणि राकेशचा, मला असं वाटायला लागलं प्रोमो पाहिल्यानंतर या दोघांचं वर्षाचं लफडं होतं. आम्ही फ्रेंड्स होतो. सो वी आर फ्रेंड्स नाउ. मला दुसऱ्यांना हट नाही करायचं. चंद्राला लागलं ग्रहण. इथे पण चंद्राला लागलं ग्रहण काय, ते कट काय, शेवटी तिला की धप्पकन पाण्यात काय जाते, गागाट करून टाकलाय गागाट. मी तुम्हाला सांगतो भेंडी. मात्र ह्या सगळ्या सीझन मध्ये सगळ्यात जास्ती चर्चेचं लफडं जे आहे ते म्हणजे याच बिग बॉसच्या घरातले यदुनाथ जवळकर आणि सीमा धनाजी वाकडे यांचं प्रेम प्रकरण. कारण विशाल आणि रुचिता आवरच घालेना या विषयाला. कंटिन्यू यांचीच चर्चा, यांचेच लफडे, हातात हात काय, गळ्यात गळ्या काय, मग मधीच रडता काय, मग मधीच चावी चोरता काय, मग मधीच विशाल बापाचा व्हायचा काय, मग मधीच अरे काय घंटा कळत नाही भेंडी काय चाललंय. सोशल मीडियावर लोक चर्चा करायला लागले की कोल्हापूरकरांना जावई म्हणून विशाल आवडेल का. अरे ऍक्च्युली इथे कोल्हापूरकरांना ती रुचीच आवडेल अशी झाली आहे. तो जावई कधी पसंत पडायचा भेंडी. आणि मी आधी सांगितलंय, मी रुचितला रोडीच्या अगोदरपासून ओळखतो. आम्ही एकदा तुमचा बोललो सुद्धा. आय जस्ट डोंट अंडरस्टँड व्हाय शी बिहेविंग लाईक दिस इन द हाऊस मॅन. आय डोंट अंडरस्टँड. एक तर मी तुम्हाला सांगू, ते चेतन भगतचं पुस्तक हाफ गर्लफ्रेंड या विशाल कोट्यांनी वाचलं, हाफ एज गर्लफ्रेंड पटवायचं ठरवलंय. अरे हा किती वर्षांचा, ती किती, अरे 15 वर्षांचा फरक रे. म्हणजे जेव्हा हा 10वीत होता तेव्हा तिचा जन्म पण नसेल झाला रे. दादाजी आणि एवढं टेरिफिक की रिसेंट एपिसोड मध्ये डायरेक्ट फरची स्पर्श करायचं ठरवलं रुचिताने. म्हणजे तिला एक चक्कर येऊन पडली. एक तर मला जगात काय चाललंय हेच कळत नाही. अर्ध्या पोरींना बापाच्या वयाची पोरं आवडतात तर अर्ध्या पोरींना बाळाच्या वयाची पोरं आवडतात. मग या मधल्या स्टेजमध्ये जे आमच्यासारखी नॉर्मल पोरं आहेत त्यांनी कुठे जावं. वहिनीजोईच्या जंगलामध्ये जाऊन पोरी पटवू की आफ्रिकेच्या सगळ्या ट्रायबल्स त्याच्यामध्ये जाऊन मी तिथल्या पोरींची लग्न करू. मला पोरींचं लॉजिकच कळत नाही. एक तर शुगर डॅडी पाहिजे असतो किंवा शुगर बेबी पाहिजे असतो. अरे नॉर्मल पुरुष नको आहेत का तुम्हाला या जगामध्ये. रुचिताला काय दिसलं असेल ते विशालमध्ये मला सांगा. मला तर अख्खी त्याची स्टेरॉइड खाऊन सुजलेली बॉडी दिसते आणि त्याचं शरीर पाहून मला कधी कधी असं वाटतं की बरं आहे मला ढेरी सुटते. पण एवढं सगळं असून सुद्धा ह्या 15 वर्षांचा फरक असताना रुचिताला तो विशाल का आवडतो काहीच का आवडतो. व्हॉट इज दिस. अरे नॉर्मल पोर आम्ही काय गोचिड आहोत का. आम्हाला काय दोन आम्ही काय मांडी घालून हाकतो. एवढा आमचा द्वेष कावर निर्माण झालाय च्या गावात यांच्यात. गाईज मुळात एवढ्या मोठ्या घरामध्ये राहायला मिळाल्यानंतर माणसाने वन साइड गोधडीमध्ये गुडूम झोपलं पाहिजे आणि मजा केली पाहिजे. कारण एवढं मोठं घर प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आता माझी पण प्रयत्न होता की आपण जरा 1 BHK मधून 2 BHK ला शिफ्ट व्हावं. आणि ज्यांनी घरं घेतले त्यांना माहिती असेल की स्वतःचं घर घेणं इतकी कॉम्प्लिकेटेड आणि मोठी प्रोसेस असते. त्यामध्ये जेव्हा मला असं वाटलं की सगळं एकदम सोपं चालेल तेवढ्यात एक मोठा प्रॉब्लेम आला गाईज. आणि तो प्रॉब्लेम काही केला सॉल्व्हच होत नव्हता. मला असं वाटलं की माझा स्वप्नाचं घर स्वप्नातच राहील. या सगळ्या माझ्या प्रॉब्लेम मध्ये मला कोणतरी ॲस्ट्रोटॉक ऍप वापरायला सजेस्ट केले आणि मी ॲस्ट्रोटॉक एकदा वापरून बघायचं ठरवलं. यावरती मी माझी जन्मतारीख वगैरे बेसिक डिटेल्स सांगितली आणि तिथे मी एका ॲस्ट्रोलॉजरशी बोललो आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मी डायरेक्ट थक्क झालो. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या ज्या मला 15-20 दिवस करायला लावल्या आणि त्यांनी मला 2 तारखा सांगितल्या आणि सांगितलं की सोम भाई या 2 तारखांपैकी एका कुठल्या तरी तारखेला हा प्रॉब्लेम जो आहे ना हा सॉल्व्ह व्हायची शक्यता सगळ्यात जास्त आहे. मला सुरुवातीला याच्यावरती अजिबात विश्वास बसला नव्हता गाईज. मात्र जसा जसा वेळ गेला आणि जसं समस्या सुटायला लागल्या तसं मला कळलं की ते जे म्हणत होते एक्झॅक्टली तसंच घडायला लागलंय. आणि आज मी देवाच्या आणि तुमच्या कृपेने एक्झॅक्टली त्याच घरामध्ये राहतो. मला एक कळलं की फक्त मेहनत इम्पॉर्टंट नाहीये. कधी कधी आयुष्याला योग्य दिशेची सुद्धा गरज असते आणि तीच योग्य दिशा कदाचित तुम्हाला ॲस्ट्रोटॉक वरती मिळू शकते. तर तुम्ही पण जर आयुष्यामध्ये कुठेतरी अडकले असाल तर माझ्यासाठी एकदा नक्की ट्राय करायला विसरू नका. पहिली चॅट एकदम मोफत आहे. डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये मी ॲस्ट्रोटॉकची लिंक दिली. कदाचित ॲस्ट्रोटॉक वरती तुमच्या या समस्येची क्लॅरिटी जी आहे आणि समाधान जे आहे हे तुमची वाट बघत असेल. पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन वरती मी लिंक दिली, त्यावरती क्लिक करा आणि ॲस्ट्रोटॉक डाउनलोड करून आपल्या समस्येचं समाधान शोधायचा प्रयत्न करायला विसरू नका. आता मॅटर काय झालाय मी तुम्हाला सांगतो गाईज. जेव्हा हे नवीन वाइल्ड कार्ड वाले मध्ये गेले, आय एम सॉरी बट आय रिअली डोंट नो एनी ऑफ देम. ओके, आय डोंट हॅव एनी आयडिया हू दिस गाईज आर अँड आय एम अपोलोजायझिंग फॉर दॅट.
बट इन द मिडल ऑफ ऑल इज दिस, संस्कृती जेव्हा विशालकडे गेली, विशालला म्हटली की बाहेर तुझा आणि रुचिताची इमेज जी आहे ना ही जर अशी विचित्र वाटू राहिली, तेव्हा विशालला कळलं अरे बघ मी तसं करत नव्हतं. आता तुम्ही मंदबिंद आहे का रे? घरामध्ये जर तुम्ही असे चिपकू चाळे करू राहिले तर जगात तेच दिसेल ना का बिग बॉस वाले मध्ये हिरवा कपडा टाकून ग्रीन स्क्रीन मध्ये ते सेपरेट करतील? काय लॉजिक लेच बडबड करताय तुम्ही लोक यार. मग विशाल भाऊने ठरवलं की रुचिताला या विषयामध्ये कन्फ्रंट करायची गरज. रुचिता बसली, विशाल भाऊ बसले. विशाल भाऊ रुचिताला सांगतात की मला हे पटत नाही. रुचिता म्हणते मी घरच्यांना ऍक्सेप्ट कसं करेल वगैरे हा सगळा विचार बाजूला ठेवून पण मी करते ना. मला सगळ्यात मोठी भीती माझे घरचे होते, पण तो पण बाजूला ठेवून मी ते ऍक्सेप्ट केलंय. आणि ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये विशालने डिसरिस्पेक्टफुल चाळे गेले. ती चावी काढून अशी फेकली रुचिता समोर, जसं काय रुचिताची काय किंमतच नाही जगात. आणि ह्या डिस्कशन मध्ये मग तो म्हणला की जोपर्यंत हा सीझन आहे तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही रुचिता. यू गेट लॉस्ट. भाड में गई तू, भाड में गई सब. सबसे मेरे शो पर्यंत आहे तुझ्याशी नाही बोल, नाही बोल. भाड में गई तू और भाड में गई. आणि एखादा पोरगा पोरीला कुत्र्यासारखा ट्रीट करत असेल आणि त्या पोरीला तो पोरगा आवडणार नाही, असं कधी होणार आहे का? असं कधी होणार आहे? ऍब्सोल्युटली नॉट. आणि हे झाल्यानंतर रुचिताच्या काळजावरती घाव बसले गाईज आणि रुचिता धापकन बेशुद्ध पडली. ती राखी तिला काहीतरी तिथं समजवते, तो विशाल त्या छतावरती कोणाच तरी तिसऱ्याशीच बोलतोय आणि हे सगळं डिस्कशन चालू असताना रुचिता उभ्या उभ्या बदकन पडल्यानंतर या घरामध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालं आणि वेगळाच लव अँगल चालू झाला. मला मी शाळेमध्ये असल्यासारखं वाटायला लागलं. आमच्या शाळेमध्ये जेव्हा ते मी सकाळी सकाळी असेंब्ली चालायची ना त्याच्यामध्ये असे धापकन पोरं पडायची आणि मला एकदम एकदम म्हणजे एकदम पेटीकोट लेवलचं लफड्याची आठवण आली. तू माझ्याशी लवशिप करशील का? मी तुझ्याशी लवशिप करेल का? तू माझ्याशी बोलणे तर मी तुझ्याशी बोलणार नाही. छिंदगिरी नॉनसेन्स निव्वळ. प्रॉब्लेम हे आहे ना की ती 22 आहे, ती तुला म्हणते की लेवल आपण क्रॉस नाही केलं पाहिजे, हे तिच्याकडनं दिसते. तर बेसिकली विशालला हे आवडलं नाही, त्याच्या मेल इगोला हे आवडलं नाही की जगासमोर अशी इमेज होती की विशाल त्या रुचिताच्या मागमागा करतोय. हे त्याला अजिबात नाही आवडलं आणि हे नाही आवडल्यामुळे त्यांनी ठरवलं की आता मला रुचिताशी बोलायचंच नाहीये. आणि या सगळ्या डिस्कशनचा ब्लेम पण त्यांनी रुचितावर टाकला. जेव्हा ती रुचिताला भोवळ आली, जेव्हा ती उठली, हे परत बोलायला गेले, हा परत गावंढळ हा तिलाच ब्लेम करतोय. या डिस्कशन मध्ये एक तो बादशाह बसलाय आणि तिला मॅनिप्युलेट करतोय क्लिअर कट. त्याच्यामध्ये हा विशाल कंटिन्यू तिला असं बोलतोय की यू आर मेकिंग मॉकरी ऑफ माय करिअर, मॉकरी ऑफ अवर रिलेशनशिप. अरे कसली मॉकरी घांटाची? एक तर 15-15 वर्षाला लहान पोरी पटवतो आणि वरनं हे अशाचे डायलॉग बाजी आहे. मला लय संतापाला हे मी तुम्हाला सांगतो. त्या पूर्ण डिस्कशन मध्ये ती बिचारी तिथे रडते. आता मला सिंपती नको देऊ, मला असं नको करू, मला तसं नको करू. माझ्या ओळखीचं असताना मी कचकन ते दोन्ही गाल धरले असते भावनो आणि मी डायरेक्ट त्याच्यावर हल्ले केले असते जीव घेणे. मग त्याला जेव्हा कळलं की आता रुचिता खूप रडते, जरा साईडला वगैरे आली, तेव्हा त्यांनी मॅनिप्युलेटिव्ह टोन चालू केला की मी तोच आहे ज्याला तू रात्री विचारते झोपला आहेस का नाही. आणि ती परत ढसा रडायला लागली. आणि एखादी मुलगी रडायला लागली का विशालला अशा मिठ्यांना कसतरी होतं, त्याला शक्तिमान व्हायची इच्छा होते की अख्ख्या ब्रह्मांडाला मी मिठी कशी मारू. आणि परत तो त्या बिचाऱ्या रुचिताची मिठी मारतो. तुम्हाला माहिती ना बिग बॉस, तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहात, याच्या अगोदर पण 2-3 रियालिटी शो केले. तुम्हाला माहिती तुम्ही घरामध्ये कसं वागता, लोकांना बाहेर तसंच दिसतं. मग हे नाटक कशाला करता की बाहेर मी कसं दिसतोय, बाहेर असं नको दिसायला? मग कशाला करता तसं जर नको दिसायला? तर बिग बॉस वाले येडे का VFX CGI वापरून तुमच्या थोबाडा बळत चिपकून AI फुटेज बनवून राहिले. चायला तुम्ही मध्ये असं प्रेमासारखं वागायचं, मग बाहेर दिसलं का लोक बोलली का त्यावरनं बोंबामी मारायच्या. अरे लोक बिंडोक आहेत का भेंडी? मला मुळात रुचिताचं कळतच नाहीये. मी काय करू गाईज? मी मध्ये कबूतर पाठवू, मी चिठ्ठ्या फेकून मारू का, मी काय करू? त्या रुचिताला समजवा, अरे त्या नादाला नको लागू. विशाल एकदम बहिरी ससा नाही. मला एवढा त्याच्या खात्री पटली. आणि ह्या सगळ्या मॅटर मध्ये मध्येच ते माईक काढून काय तिकडे फिरत बसले होते. रुचिता, आपण आपला माईक घालावा. विशाल, आपण आपला माईक घालावा. रितेश सर आहेत ना म्हणून बरं आहे. मी तुम्हाला सांगतो, बिचारे रितेश सर थोडेसे चांगले आहेत, थोडेसे राडे म्हणजे चिडाचिड थोडीशी त्यांची कमी करतात. त्यांची पर्सनॅलिटी जरा चांगली आहे, सोबर जेंटलमन टाईप आहे. महेश मांजरेकर सर असताना मी तुम्हाला सांगतो यांना असं काढायची इच्छाच नसती आली. माईक काढणं लांबची गोष्ट आहे, त्यांनी वाभाडेच काढले असते वन साइड. चलती फिरती कोकेन है कोकेन. मग आता विशाल कोणाशी पण बोलायला गेला काय ऋतू जीव खालीवर त्या सगळ्या त्या याच्यामध्ये काय ते मॅटर येतो. वाईल्ड कार्ड मध्ये कोणतरी संस्कृती नावाची ती पाठवली आहे, ससा बिसा म्हणते ती स्वतःला. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट नॉनसेन्स लॉजिक इज दिस. बट जेव्हा तो तिच्याशी बोलत होता विशाल, तेव्हा रुचिताच्या काळजावर जे वार होत आहे वन साइड. काय नाहीये म्हणून मला इम्युनिटी. तुझे शब्द आहेत, तू बोलत राहा. एका दिवसात एवढ्या गोष्टी नाही हँडल होतं. असाच होता जेव्हा 20 वर्षांची एक लेकरू 35 वर्षांच्या माणसाच्या प्रेमात पडायचं काहीतरी प्रकरण होतं आणि काही कळत नाही, कारण त्याची मॅच्युरिटी लेवल हिच्या मॅच्युरिटीच्या लेवलमध्ये एक्झॅक्टली 15 वर्षांचा फरक आहे. त्यामुळे ती बिचारी ढसाढसा रडते की हा तिच्याशी का बोलतोय, हा तिला एवढा अटेन्शन का करतोय. आणि वन साइड तो तिकडं त्या नवीन वाईल्ड कार्ड आलेल्या पोरीला बाजूला बसून वन साइड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करतोय.
आणि इम्युनिटी. उमेदवारीमध्ये मला इंटरेस्ट नाही, इम्युनिटीमध्ये आहे, कारण इम्युनिटी मला 9व्या हप्त्यामध्ये इम्युन करून सगळं 10व्या हप्त्यामध्ये नेतं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मी रुचिता जेव्हा विशालशी बोलायला होते, विशाल केवढा बकासूर आहे. अरे बसण्यात झालाय का तुला? ती रिवा कोणतरी आली याला, विशालला ती रिवा पण पटवायची आहे. कोण रिवा? तिला मला आणि तुला भेटायचंय, पण मी तिला पटवणार आहे. अहो पण तुम्ही बकासुराला सांगा ना, त्याला एकट्यालाच सगळं खायचंय. अरे मी तर म्हणतो त्याला खरकटा पण खायचंय. पटू दे ना, काय नाही, फक्त पटू दे. लेट मी प्ले माय चार्म, नो यू डोंट वरी. लेट मी प्ले माय चार्म. 62 इंजेक्शन टोचून घेतल्यानंतर शरीराला कस्तरी किळचवणी बॉडी बदलल्यानंतर विशाल आता त्या रुचिताला असं म्हणतोय की लेट मी प्ले माय चार्म. अरे तुला चार मारतील लोक बाहेर आल्यावर, कुठला चार्म? आणि एवढं सगळं झाल्यानंतर एवढी चमडी पोरग जे साईड शिकला बोलतं ना, 5.5वी साईड शिकला, तेच वाक्य हा बोलला, लेट मी प्ले माय चार्म. तू मला थांबवू नको, शेवटी मी तुझ्याकडेच येणार आहे. तू यार मला थांबू नकोस ना गेम खेळताना, भरोसा ठेव फक्त, मी तुझ्याचकडे येणार आहे. रोज बोलेन तुझ्याशी. अरे कुठल्याही रिलेशनशिप मध्ये शेवटी काय लिहितो, पहिले तिच्याकडे जाशील ना बिंडोक माणसा. लेट मी प्ले माय चार्म, मी तिला पटवतो आणि तू मला पटवू दे. आणि त्याच्या बाजूला ती रुचिता बसली करत. अरे काय लावलंय गाईज. मग रुचिता हुशार वाटत होती गाईज ऑल दिस वाईल. या सगळ्या मॅटर मध्ये जेव्हा 8-10 दिवस विशाल इकडे ती रुचिताचं वेगळे, या प्रभूची मेणबत्ती मध्येच का बरं पेटते मला कळत नाही. आणि त्याच्यावरती राखी का दीपाली ताई म्हणते हा लाईन मारतोय, हा स्वतःच काहीतरी खडून उरखडल्यासारखा आहे, हा काय कोणावर लाईन मारणार मला कळत नाही. या प्रभूला आवरा. मी तुम्हाला सांगतो, मी डेंजर गोष्टी ऐकायला लागलोय बिग बॉस मध्ये लोकांच्या बाहेर आल्यावर. या प्रभूला तुम्ही आवरा, अवघड परिस्थिती होईल, मी तुम्हाला सांगतोय. आणि हा भयंकर मॅन्युप्युलेटिव्ह आहे विशाल, दिस इज नो डाऊट अबाउट इट. कारण जेव्हा रुचिता त्याला म्हटली की तू परत तन्वीकडे जाशील, तेव्हा पण त्यांनी रुचिताला मॅन्युप्युलेट केलेलं की नाही असं कसं हे आणि ते. पॉईंट देईल जेव्हा विशाल परत तन्वीकडे जाईल, विशाल परत तन्वीकडे जाईल. लोक बोलले नाही, मला पण लोक. मग परत म्हणतो का मी रिवाला पटवतो, तू मला पटवू दे, मी शेवटी तुझ्याकडेच परत येणार आहे. तुला भेटायचंय, पण मी तिला पटवणार आहे. पटू दे ना, काय नाही, फक्त पटू दे. आणि एवढं सगळं चालू असताना जेव्हा इमोशनल मॅटर झाला तेव्हा ती बिचारी रुचिता खरंच रडत होती. अरे मुलगी रे ती लहान, तेव्हा याचा ऍटिट्यूड तो वेगळाच होता बादशाहगत. मला कळत नाही बिग बॉसच्या घरामध्ये हे का लफडी प्रकरण चालू होतं. आणि रुचिता तर मला स्मार्ट प्लेअर वाटत होती, मात्र जे लफडे बघितल्यानंतर मला संताप व्हायला लागला. कारण कसं मी म्हणलं, अरे बापाच्या वयाची पोरं तुम्हाला कसं काय आवडता, आपल्या वयाची पोरं काय मेंटल आहेत का, मांडी घालून हागदरीत का, अरे काय चाललंय यार मॅटर यार. एनिवेज गाईज, ह्या प्रकरणाचा पुढे काय होतं हे तर पुढे जाऊन कळणारच आहे. मात्र आता शेवटपर्यंत टॉप 5 पर्यंत कोण जातं हे बघायचे. मी थकलोय आता बिग बॉसची व्हिडिओज करून, त्यामुळे अनलेस अनटिल काहीतरी मोठं प्रकरण होईल. परत बिग बॉस वरती व्हिडिओची अपेक्षा ठेवू नका. हे लिस्टी लफडी पाहिल्यानंतर मला नाही सोनत, मी कसं तरी काजावर दगड ठेवून बघतो. एनिवेज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायला विसरू नका. भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर गाईज.